नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साई मनी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 18वा अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. मोक्ष संन्यास योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा निष्कर्ष आणि त्यागाची पूर्ततेचं ज्ञान दिलेलं आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकता. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. अर्जुनवाच संन्यासस्य महाभावो तत्त्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश प्रतकेशी निषूदन. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, हे महाभाऊ ऋषिकेश, हे केशिनी सुदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्त्व जाणण्याची इच्छा आहे. तात्पर्य: भगवद्गीता वास्तविक 17व्या अध्यायात समाप्त झाली आहे. हा 18वा अध्याय म्हणजे पूर्वी वर्णिलेल्या विषयांचे पुरवणीच्या रूपाने सार आहे. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी निक्षून सांगितले आहे की भगवंताची भक्तिमय सेवा करणे हे जीवनाचे परमलक्ष्य आहे. हाच मुद्दा या 18व्या अध्यायात ज्ञानाचा सर्वात गुह्य मार्ग म्हणून सार स्वरूपात देण्यात आला आहे. पहिल्या 6 अध्यायात भक्तिमय सेवा यावर जोर दिला आहे. योगी नामपि सर्वेशाम, सर्व योग्यामध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो आणि तोच सर्वश्रेष्ठ योगी होय. पुढील 6 अध्यायात शुद्ध भक्तियोग, त्याचे स्वरूप आणि कार्य यांची चर्चा केली आहे. शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान, त्याग, अपराप्रकृती, पराप्रकृती आणि भक्तियोग यांचे वर्णन दिलेले आहे. याचा निष्कर्ष असा की सर्व कार्य करताना भगवंताची मदत घेतली पाहिजे, जी ओम तत सत या शब्दांनी प्रकट होते व हे शब्द भगवान विष्णूंना सूचित करतात. भगवद्गीतेच्या 3ऱ्या भागात दाखवून दिले आहे की जीवनाचे परम लक्ष्य हे भक्ती योगाशिवाय अन्य कोणतीही असू शकत नाही. भूतकाळातील आचार्य आणि ब्रह्मसूत्र किंवा वेदांत सूत्र यांचे प्रमाण देऊन ही गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे. काही निर्विशेषवादी समजतात की वेदांत सूत्रातील ज्ञानावर त्यांचीच मक्तेदारी आहे, परंतु प्रत्यक्षात वेदांत सूत्रे भक्तियोग समजण्याकरता आहेत, कारण साक्षात भगवंतच वेदांत सूत्राचे संकलन करते आणि वेदांत जाणणारे आहेत. हे 15व्या अध्यायात सांगितलेले आहे. प्रत्येक शास्त्र व वेदांचे भक्तियोग हेच उद्दिष्ट आहे. भगवद्गीतेत असे सांगितले आहे. ज्याप्रमाणे 2ऱ्या अध्यायात संपूर्ण विषयवस्तूचे सार दिले आहे, त्याप्रमाणे 18व्या अध्यायात देखील संपूर्ण उपदेशाचे सार दिलेले आहे. त्याग आणि भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडील दिव्य स्थिती प्राप्त करणे हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. त्याग आणि संन्यास हे 2 वेगवेगळे विषय स्पष्टपणे समजून घेण्याची अर्जुनाची इच्छा आहे व म्हणून त्याने या 2 शब्दांचा अर्थ काय असे विचारले. या श्लोकात भगवंतांना उद्देशून योजलेले ऋषिकेश आणि केशिनी सुदोषुदन हे 2 शब्द महत्त्वपूर्ण आहेत. श्रीकृष्णांना ऋषिकेश असे म्हणतात कारण ते सर्व इंद्रियाचे स्वामी आहेत व ते आपल्याला मानसिक शांती प्राप्त करण्यास मदत करतात. अर्जुन भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी त्याला सर्व विषयाचे सार अशा प्रकारे सांगावे की जेणेकरून त्याचे चित्त नेहमी समतोल राहील. तरी देखील त्याच्या काही शंका आहेत आणि शंकाची तुलना नेहमी असुराबरोबर केली जाते, म्हणून तो श्रीकृष्णांना केशिनी सुदन या नावाने संबोधतो. श्रीकृष्णांनी केशी नावाच्या भयंकर असुराचा वध केला होता व आता अर्जुन अशी अपेक्षा करीत आहे की श्रीकृष्ण संशयरूपी असुराचा वध करतील. श्लोक नंबर 2. श्री भगवानुवाच काम्यान्नं कर्मणां न्यासं संन्यासं कवयो युदु कर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणा. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छावर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला वित्तचन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्याच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. तात्पर्य: फलाची अपेक्षा ठेवून केलेल्या कर्माचा त्याग केला पाहिजे.
भगवद्गीतेचा हा उपदेश आहे, परंतु ज्या कर्मामुळे उच्च आध्यात्मिक ज्ञानापर्यंत प्रगती होते ती कर्मे सोडून द्यावयाची आवश्यकता नाही. पुढील श्लोकात ही अधिक स्पष्ट होईल. वैदिक शास्त्रात काही विशिष्ट उद्देशाने करण्यात येणाऱ्या यज्ञांची अनेक ठिकाणी शिफारस करण्यात आली आहे. चांगली पुत्रप्राप्ती व्हावी किंवा स्वर्गलोकाची प्राप्ती व्हावी इत्यादी गोष्टीकरता यज्ञ सांगण्यात आले आहेत. परंतु अशा सकाम यज्ञाचा त्याग केला पाहिजे. तथापि स्वतःच्या हृदयाच्या शुद्धीकरता किंवा आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करण्याकरता जे यज्ञ असतात त्यांचा त्याग करू नये. श्लोक नंबर 3. त्याजं दोषवदितेक्ये कर्म प्राहुर्मनीषीण यज्ञदान तपकर्म न त्याज्यमिति चापरे. काही विद्वजन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ दान तप अशा कर्माचा कधीही त्याग करू नये. तात्पर्य: वैदिक शास्त्रांत अशा अनेक कर्माचा उल्लेख आहे ज्यांच्याविषयी मतभेद आहेत. उदाहरणार्थ असे म्हटले जाते की यज्ञात पशुचा बळी देता येतो, पण काहींचे म्हणणे असे आहे की पशुहत्या ही पूर्णपणे निंद आहे. वैदिक शास्त्रात यज्ञातील पशुहत्येचा जरी उल्लेख असला तरी असा यज्ञबळी म्हणून मारलेला पशु मरतो असे समजले जात नाही. यज्ञाच्या योगाने पशुला नवीन जीवन प्रदान केले जाते. कधी त्या पशुला यज्ञात बळी दिल्यानंतर नवीन पशुदेह दिला जातो, तर कधी त्या पशुला तत्काळ मनुष्य शरीर प्रदान केले जाते. परंतु यासंबंधी विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. काही जण म्हणतात की विशेष यज्ञाकरता पशुहत्या इष्ट आहे. यज्ञ कर्मासंबंधी ही जी सर्व निरनिराळी मते आहेत त्याविषयी आता भगवंतच स्पष्टीकरण करीत आहेत. श्लोक नंबर 4. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकृतित. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ही भरत श्रेष्ठ, आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय आहे. हे नरशार्दूल. शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या त्यागांचे वर्णन केलेले आहेत. भगवंतांनी अर्जुनाला नरशार्दूल म्हटलेलं आहे, कारण दुसऱ्या अध्यायापासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आलेले आहेत, समजावत आलेले आहेत, परंतु अर्जुन पुढे प्रश्न विचारित आहे, म्हणूनच नरशार्दूल असे म्हटलेले आहे. तात्पर्य: त्यागाविषयी जरी मतभेद असले तरी येथे भगवान श्रीकृष्ण आपला जो निर्णय अभिव्यक्त करतात तो निर्णय अंतिम समजला पाहिजे. एकंदरीत वेदशास्त्रे म्हणजे भगवंतांनी दिलेले निरनिराळे कायदे आहेत, परंतु येथे तर भगवंत स्वयं उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांचा निर्णय अंतिम समजला पाहिजे. भगवान सांगतात की भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांपैकी ज्या गुणानुसार त्याग केला जात आहे त्यानुसार त्यागाचा प्रकार समजला पाहिजे. श्लोक नंबर 5. यज्ञदान तपकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ दान तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये, ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ दान आणि तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. तात्पर्य: योगीजनांनी मानव समाजाच्या प्रगतीकरता कर्मे केली पाहिजेत. मनुष्याची आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी याकरता अनेक संस्कार सांगण्यात आले आहेत. उदाहरणार्थ विवाह समारंभ हा या यज्ञापैकी एक यज्ञ समजला जातो व त्याला विवाह यज्ञ असे म्हणतात. ज्याने आपल्या कौटुंबिक संबंधाचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारला आहे अशा मनुष्याने विवाह समारंभाला उत्तेजन द्यावे का? भगवंत येथे म्हणतात की मानवाच्या कल्याणाकरता असणाऱ्या कोणत्याही यज्ञाचा कधीही त्याग करू नये. आध्यात्मिक प्रगतीकरता मनुष्याचे मन संयमित आणि शांत व्हावे हा विवाह यज्ञाचा उद्देश आहे. संन्याशांनी सुद्धा भौतिक लोकांकरता अशा विवाह यज्ञाची शिफारस केली पाहिजे. संन्याशांनी स्वतः स्त्रीसंग कधीही करता कामा नये, परंतु याचा असा कधीच अर्थ होत नाही की जीवनाच्या निम्न स्तरावरील मनुष्य किंवा एका युवकाने विवाह समारंभात पत्नीचा स्वीकार करू नये. सर्व यज्ञ भगवत प्राप्तीकरता केले पाहिजेत, म्हणून निम्न स्तरावर असताना त्याचा त्याग करणे उचित नसते. त्याचप्रमाणे दान हे हृदयाच्या शुद्धीकरता दिले जाते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर सुपात्र मनुष्याला दान दिले तर त्या योगे आध्यात्मिक जीवनात प्रगती होती. श्लोक नंबर 6.
यतान्यपितु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत हे माझे अंतिम मत आहे. तात्पर्य, सर्व यज्ञ जरी शुद्धीकरण करणारे असले तरी अशा यज्ञापासून मनुष्याने फलाची अपेक्षा ठेवू नये. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जीवनाच्या भौतिक विकासासाठी योजलेल्या सर्व यज्ञाचा त्याग केला पाहिजे. परंतु ज्या यज्ञामुळे अस्तित्व शुद्ध होते आणि आध्यात्मिक स्तरापर्यंत प्रगती होते अशा यज्ञांचा त्याग करू नये. कृष्ण भावनेची प्राप्ती करून देणाऱ्या कोणत्याही साधनाला उत्तेजन दिले पाहिजे. भागवतात सुद्धा म्हटले आहे की भक्तियोगाला अनुकूल अशा कोणत्याही कर्माचा स्वीकार केला पाहिजे. धर्माची सर्वोच्च कसोटी आहे. भगवत भक्तांनी असे कोणतेही कर्म, यज्ञ किंवा दान स्वीकारले पाहिजे जे भगवत भक्तीकरता सहाय्यक होईल. श्लोक नंबर 7. निहतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहतस्य परित्यागस्तामस परिकीर्तित. नियत कर्माचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग केला तर त्याच्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते. तात्पर्य, भौतिक सुखाकरता करण्यात येणाऱ्या कर्माचा त्याग केला पाहिजे. तथापि ज्या कर्मामुळे आध्यात्मिक कार्यात प्रगती होते, उदाहरणार्थ भगवंताकरता अन्न शिजवणे व त्याचा नैवेद्य दाखवणे आणि नंतर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे, अशा कर्माची शिफारस केलेली आहे. असे म्हटले जाते की संन्यासाने स्वतःकरता अन्न शिजवू नये. स्वतःकरता अन्न शिजवण्यास प्रतिबंध असला तरी भगवंताकरता अन्न शिजवणे निश्चित नाही. तसेच आपल्या शिष्याची कृष्णभावने प्रगती व्हावी म्हणून एक संन्यासी त्याचा विवाह संपन्न करू शकतो. जर कोणी अशा विहित कर्माचा त्याग केला तर तो तमोगुणी कर्म करीत आहे असे समजावे. श्लोक नंबर 8. दुःखमित्येव यत्कर्म कार्ये क्लेशभयात् त्यज्यत स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत. जो मनुष्य नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा तो शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो, त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की त्याने रजगुणात त्याग केला आहे. असे कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत नसते. तात्पर्य, जो मनुष्य कृष्ण भावने स्थित आहे त्याने सकाम कर्म करावे लागते. या भीतीपोटी धनार्जन बंद करता कामा नये. कर्म करून जर एखाद्याला पैसे कृष्ण भावनेत वापरता येत असतील किंवा सकाळी लवकर उठल्याने दिव्य कृष्ण भावनेचा विकास करता येत असेल तर भीतीने अशी कार्य न करण्याचे काहीच कारण नाही किंवा अशा कार्यांना कारण नाही. अशा त्यागाला रजोगुणी समजण्यात येते. रजोगुणी कर्माचे फल नेहमीच क्लेशदायक असते. जर एखाद्याने त्या भावनेत कर्माचा त्याग केला तर त्याला त्यागाचे फळ कधीच लाभत नाही. श्लोक नंबर 9. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियेत अर्जुन संगत्यक्ता फलं चैव सत्याग सात्विको मतः. हे अर्जुन, ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलाची आसक्ती सोडून देतो, त्यावेळी त्याचा त्याग सात्विक समजला जातो. तात्पर्य, नियत कार्य कर्तव्याच्या भावनेने केले पाहिजे. मनुष्याला फलासक्ती सोडून कर्म केले पाहिजे. त्याने कर्माच्या गुणापासून अलग झाले पाहिजे. कारखान्यात कृष्ण भावनेने कर्म करणारा मनुष्य स्वतःला कारखान्यातील कार्यात गुंतवून ठेवीत नाही अथवा कारखान्यातील कामगाराचा संग करीत नाही. तो केवळ श्रीकृष्णाकरता कर्म करीत असतो आणि ज्यावेळी तो कर्मफळ श्रीकृष्णांना अर्पण करतो त्यावेळी तो दिव्य स्तरावर कार्य करीत असतो. श्लोक नंबर 10. न द्वेष्टकुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. सत्वगुणास्थित असलेला बुद्धिमान त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही अथवा शुभ कर्मात आसक्त राहत नाही. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काही संशय नसतात.
तात्पर्य कृष्ण भावनाभावित मनुष्य किंवा सत्वगुणी मनुष्य दुसऱ्या कोणाचाही द्वेष करीत नाही अथवा त्याच्या शरीराला पीडा देणाऱ्या कोणत्याही वस्तूचाही द्वेष करीत नाही. तो योग्य स्थळी व योग्य काळी कर्म करतो व कर्तव्याच्या क्लेशदायक परिणामांना भीत नाही. दिव्य स्तरावर स्थित असलेल्या अशा मनुष्याला सर्वात बुद्धिमान व त्याच्या कार्यात संशयरहित समजले पाहिजे. श्लोक नंबर 11. न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते. देहधारी जीवांना सर्व कर्माचा त्याग करणे खरोखर शक्य नाही, परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय. तात्पर्य भगवद्गीतेत सांगितले आहे की मनुष्य कधीही कर्म करणे सोडून देऊ शकत नाही. म्हणून जो श्रीकृष्णाकरता कर्म करतो व कर्मफलाचा भोग करीत नाही, सर्व काही श्रीकृष्णांना अर्पण करतो तोच खरोखर त्यागी होय. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे अनेक सदस्य आहेत जे त्यांच्या कार्यालयात, कारखान्यात किंवा इतरत्र कठोर परिश्रम करतात व त्यांना जे काही प्राप्त होते ते सर्व संघाला दान करतात. असे महात्मा व्यक्ती वास्तविक संन्यासी असून ते संन्यासाश्रमात स्थित आहेत. या ठिकाणी स्पष्टपणे दाखवून दिले आहे की कर्मफलांचा त्याग कसा केला जातो व कोणत्या कारणाकरता कर्मफलाचा त्याग केला पाहिजे. श्लोक नंबर 12. अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिना प्रेत्य न तु संन्यासिना न क्वचित. जो त्यागी नाही त्याला मृत्यूनंतर इष्ट, अनिष्ट व मिश्र असे 3 प्रकारचे कर्मफल प्राप्त होते, परंतु जे संन्यास आश्रमात आहेत त्यांना कर्मफलाचे सुख अथवा दुःख भोगावे लागत नाही. तात्पर्य श्रीकृष्णांशी आपला संबंध आहे या ज्ञानाने जो कृष्ण भावनाभावित मनुष्य कर्म करतो तो नित्य मुक्त आहे. म्हणून मृत्यूनंतरही त्याला आपल्या कर्माची सुखदुःख रूपे फळे भोगावी लागत नाहीत. श्लोक नंबर 13. पैचैतानि महाभावो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धे सर्वकर्मणाम. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे महाभावो अर्जुन, वेदांतानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची 5 कारणे असतात. ती कारणे माझ्याकडून समजून घे. तात्पर्य या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की जर केलेल्या कोणत्याही कर्माचे काहीतरी फल असते तर मग कृष्ण भावनामय मनुष्याला त्या कर्माची सुखदुःख रूपी फळे का बरी भोगावी लागत नाहीत. भगवंत वेदांत दर्शनावरून हे कसे शक्य होते ते सांगत आहेत. ते म्हणतात की सर्व कर्मे घडून येण्यामागे 5 कारणे असतात आणि सर्व कर्मामध्ये सिद्धी प्राप्त करण्याकरता आपण या 5 कारणांचा विचार केला पाहिजे. सांख्य तत्वज्ञान म्हणजे ज्ञानाचा आधार आणि वेदांताला सर्व प्रमुख आचार्यांनी ज्ञानाचा अंतिम आधार म्हणून स्वीकारले आहे. श्रीपाद शंकराचार्यांनीही वेदांत सूत्राचा या रीतीने स्वीकार केला आहे. म्हणून अशा शास्त्रांचा सल्ला घेतला पाहिजे. अंतिम नियंत्रण परमात्म्याकडे असते. ज्याप्रमाणे भगवद्गीतेत सांगितले आहे की सर्वस्य चाहम हृदयी सन्निविष्टः. ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पूर्वकर्माचे स्मरण करून कोणत्या ना कोणत्या तरी कार्यात संलग्न करीत असतात. त्यांच्या निर्देशानुसार जी कृष्ण भावनामय कर्मे केली जातात त्यांचे फळ या जीवनात किंवा मृत्यूच्या नंतरच्या जीवनात कधीच भोगावे लागत नाही. श्लोक नंबर 14. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम विधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. कर्माचे स्थान, कर्ता, विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा ही 5 कारणे होत. तात्पर्य अधिष्ठानम म्हणजे शरीर, शरीरात निवास करणारा आत्मा कार्य करतो जेणेकरून कर्माचे फळ प्राप्त करता येते व म्हणून त्याला कर्ता असे म्हणतात. आत्मा हा ज्ञाता व कर्ता आहे असे श्रुतीत सांगितले आहे. वेदांत सूत्रामधील ज्ञोत यव आणि कर्ता शास्त्रार्थ वत्वात या श्लोकात देखील याची पुष्टी केलेली आहे. इंद्रिये ही कर्माची साधने आहेत आणि आत्मा इंद्रियांच्या मदतीने निरनिराळे कर्मे करीत असतो. प्रत्येक कर्माकरता वेगळा प्रयत्न असतो, परंतु आपली सर्व कर्मे परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात, जो प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपात स्थित असतो. परमात्मा
सर्व कारणांचे कारण आहे, अशा परिस्थितीमध्ये जो हृदयस्थ परमात्म्याच्या निर्देशनाखाली कृष्ण भावनेत कर्म करीत असतो तो स्वाभाविकपणेच कर्मबंधनात सापडत नाही. जे पूर्ण कृष्ण भावनामय आहेत ते अंततः त्यांच्या कर्माकरता जबाबदार ठरत नाहीत. सर्व काही परम इच्छा परमात्मा भगवंतावर अवलंबून असते. पुंडलिकावृट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज के, गोपाल कृष्ण महाराज के, सांबेश्वर महादेव कैलासपति. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय साईनाथाय नमः. श्रोते हो, मी हा व्हिडिओ श्लोक नंबर 14 इथेच बंद करतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू श्लोक नंबर 15 पासून. धन्यवाद.